सगळ्यांसाठी रडतं माणूस, पण देवासाठी रडणारी माणसं कमी आहेत. देवासाठी रडणारी माणसं ही जी आहेत त्यांचे उदाहरण आहेत, लक्षात घ्या. हे कुंती माता, हे रुक्मिणी देवी, हे उद्धव देव, भगवंतासाठी रडणारी माणसं. आणि म्हणून ते काय मागतात ते दुःख मागतात. आपण हे दुःखच मागितलं पाहिजे. नको भगवंता तुझं सुख नको, तुझं मोक्षपद नको, तुझं काही नको, दुःख दे, संतांची संगती दे, बाकी काहीच नको. लक्षात ठेवा, ही मागणी आमची असली पाहिजे, ही मागणी आमची असली पाहिजे. रुक्मिणी जी मागते भगवंताला, विचार करा, भगवान गोपाल कृष्ण रुक्मिणीच्या मागणीला तिथे पोहोचले विदर्भामध्ये. कुठे ते द्वारका आणि कुठे कौंडल्यपूर, तिथे पोहोचले भगवंत. एक पत्रिका पाठवली, पहिलं लव्ह लेटर आहे, लक्षात घ्या. आदर्श लव्ह लेटर ज्याला म्हणतात ना, की गोपाल कृष्णाला पाठवलेला आहे. आदर्श लव्ह लेटर वाचा, जरा अभ्यास करा त्या प्रेमपत्राचा, तेव्हा तुम्हाला कळेल प्रेमाची भाषा काय असते. काय माहिती तेव्हा कळेल हे काय आहे सगळं. लक्षात घ्या, तिनं मनानं वरलेलं आहे. कृष्णाला पत्र पाठवलं, भगवंता मी मनानं तुला वरलेला आहे, यानंतर जर मला कोणी वर मला घालेल तर मी मरून जाईल, कारण माझा पती तू आहे हे मी ठरवलेलं आहे. आता मला दुसरा पती नाहीये. लक्षात ठेवा, त्याला काय म्हणतात, आपल्या शब्द मोठे गमती, शब्दामध्ये खूप मोठा अर्थ असतो. नवरी म्हणजे काय, नवरी म्हणजे आता दुसऱ्याला वरणार नाही. एकदा तिनं वरलं, ज्याला वरलं त्याची ती नवरी, तर ती आता न वरी. अरे लक्षात, दुसऱ्याला वरमाला घालणार नाही. नवरा म्हणजे काय, दुसऱ्याला वरमाला तो घालणार नाही. आता बरेच लोक दुसऱ्याला घालतात, तो भाग सोडून द्या. गोपाला गोपाला म्हणजे आम्हाला हे कळलं पाहिजे. सगळ्यात महत्वाची गोष्ट, आमच्यामध्ये रुक्मिणी कशी आहे आम्हाला समजली पाहिजे. लक्षात ठेवा, रुक्मिणी सारखी बाई, रुक्मिणीचा अभ्यास करा. मला इतका आदर आहे रुक्मिणी देवीबद्दल, काय सांगू तुम्हाला. सामान्यपणे हिच्याकडे आम्ही जेव्हा एक स्त्री म्हणून पाहतो तेव्हा ही स्त्री कशी असते थोडं चिंतन करा. आपण कृष्ण भगवंताचं तर खूप ऐकतो, पण भक्ताचं कधीच ऐकत नाही. ही रुक्मिणी देवी अशी आहे, तुम्हाला सांगतो, हिला 8 सवती आहेत पहिल्या. किती? 8. पण सगळ्यांपेक्षा मोठी असली तरी सगळ्यांची ती समज काढते. एवढं काय कमी झालं म्हणून भगवान गोपाल कृष्णानं 16,108 बाया आणून ठेवल्या घरात. किती 16,108. कशा आणल्या माहिती? कशा आणल्या, कुठून आणल्या? याचं चित्रण आपण व्यवस्थित करत नाही. तुम्हाला सांगतो, मी नेहमी सांगत असतो, प्रत्येक कीर्तनात प्रवचनात हा मुद्दा माझा असतो, लक्षात ठेवा. भगवान गोपाळ कृष्ण स्त्रियांची मर्यादा सांभाळणारा पुरुषोत्तम आहे. लक्षात घ्या, स्त्रियांचा अपमान झालेला त्याला अजिबात आवडत नाहीये. आणि हा गोपाल कृष्ण या 16,100 स्त्रिया भूमासुराच्या बंदीखान्यात आहेत आणि तिथून त्यांना सोडवून आणलं, आपल्या घरी पाठवलं. त्या गोपाल कृष्णानं प्रत्येकाच्या घरी पाठवलं, पण त्या प्रत्येक माणसांना वापस पाठवून दिलं. तुम्ही भूमासुराच्या बंदी शाळेत राहिलात, तुम्ही काही चांगल्या राहिलात का? मला सांगा, त्या माऊल्यांचा काय दोष होता? काहीच दोष नाही ना. आल्या भगवान गोपाल कृष्णाकडे परत आल्या, त्याच ठिकाणी आल्यानंतर भगवंत तिथंच थांबलेले होते 1 महिना त्या राज्याची व्यवस्था लावण्यासाठी. भगवंता आम्हाला कशाला वाचवलं रे, कशाला वाचव, आम्ही इथं कशाला सोडलं म्हणले, आम्हाला इथून बरेच होतो बंधनात. देव म्हणले, अरे म्हणले मी मुक्तीदाता आहे म्हणून तुम्हाला बंधनातून सोडलं. म्हणले, देवा आमच्याकडे पाहणाऱ्या नजरा चांगल्या नाहीत रे बघू, काय सांगा म्हणले. बरं म्हणे, तुमची इच्छा काय? आमची काय इच्छा आहे? आम्ही सन्मानानं आम्ही जगलो पाहिजे आणि आम्हाला सन्मानानं मरण आलं पाहिजे, एवढीच आमची इच्छा आहे. बरं ठीक आहे म्हणजे हरकत नाही. उद्धवा 16,100 मंगळसूत्र तयार कर आणि प्रत्येकीला वाटून दे. हा गंमत कशी आहे, 16,100 मंगळसूत्र तयार केले आणि प्रत्येकीला वाटून टाकले उद्धव देवानी. प्रत्यक्षात भगवंतानं गळ्यात घातले पण नाहीत. आणि भगवंताने एकच सांगितलं, कोणी जर तुमच्याकडे वाकड्या नजरेनं पाहिलं, गळ्यातलं मंगळसूत्र काढायचं, दाखवायचं. हे कोणाचं आहे माहिती का? त्यांना सांगायचं कृष्णाचं आहे. तुमच्याकडे वाकड्या नजरेनं कधी तो पाहणार नाही हो. आणि जर बघितलं मग त्याची सोय पाहतो म्हणले मी. नारदाची पाहिलीच कधी,
कीटकांनी नीट पेटली. सगळ्यांना कथाभाग माहिती आहे, भागवतामध्ये माहिती सर्वांना, लक्षात घ्या. आणि म्हणून भगवंतानं त्या काळामध्ये 16,100 स्त्रियांचं पुनर्वसन केलेलं आहे. हो, या अर्थाला तो देव आहे, आम्हाला माहितच नाही आहे. अरे एका द्रौपदीची इज्जत पणाला लागली आणि भगवान गोपाल कृष्णाने 40 लाख लोकांची कत्तल महाभारताच्या युद्धामध्ये झालेली आहे. 40 लाख लोक मरण पावले फक्त एका द्रौपदीच्या इज्जतीला धक्का लागला तर लक्षात घ्या. म्हणजे त्याला स्त्रियांचा अपमान सहन होत नाही असा तो कृष्ण. आणि त्या देशामध्ये आम्ही आहोत, त्या देशामध्ये जरा विचार करा, त्या देशात आम्ही आहोत. आज आमची माऊली सुरक्षित आहे का? आता इथून एक आमच्या याच्यातली माऊली बस स्टँडवर भाट्यावर एकटी जाऊ शकते का? सांगा बरं तुम्ही. नाही जाऊ शकत. हा, आणि काय आपण गप्पा मारतो, लक्षात घ्या. जपानमध्ये आमच्या भारतातला एक पत्रकार गेल्यानंतर बस स्टँडवर तिथं त्या एअरपोर्टवर उतरला, बाहेर आला आणि एका टॅक्सीला हात दाखवला. म्हटले बसावं, जायचंय हॉटेलवर मुक्कामाच्या ठिकाणी. टॅक्सी ड्रायव्हर मुलगी होती, 25-30 वर्ष वय. आणि विचारला, हिंदी येत होतं तिला. म्हणे आप औरत हो, मैं आदमी हो, आपको डर नहीं लगता? ती हसली आणि ती म्हणाली, नहीं डर तो नहीं लगता. बोले आपको डर नहीं, मैं आपको कुछ करूंगा, आप अकेली हो इस गाडी में. तिने काय म्हणावं माहितीये? ती म्हणाली, तुम्ही माझ्या शरीराला नुसतं स्पर्श करून बघा, माझा जपान तुमचे तुकडे तुकडे करून टाकेल. केवढा देशाभिमान आहे तिला. आपण असं म्हणू शकतो का, माझ्या अंगाला हात तर लावून बघा, माझा भारत तुम्हाला जाळून टाकेल? नाही. म्हणजे अजून सुरक्षित नाहीये, लक्षात ठेवा. आणि भगवंताला मागणी मागायच्या अवस्थेत आपण आलो. म्हणजे आपलं मागचं पान बघा जरा, फार महत्वाची गोष्ट आहे. कुंती माता कुठे आहे, आपण कुठे आहोत? उद्धवदेव कुठे, आपण कुठे आहोत? रुक्मिणी कुठे, आपण कुठे आहोत? बाईसा कुठे, आपण कुठे आहोत? माधोबा भक्त कुठे, आपण कुठे आहोत? ही सगळी मंडळी जी मागणारी आहेत, ज्यांनी मागितलं भगवंताला, ती कुठे आहेत? कशाची मागणी करतात आणि आम्ही कशाची मागणी करतो? लक्षात ठेवा. सर्वात महत्वाची गोष्ट ही आम्हाला कळली पाहिजे माय बापू, ही आम्हाला समजली पाहिजे. आणि ही जेव्हा समजली तेव्हा आमच्या मागण्याला अर्थ राहील. नाही तर काय अर्थ आहे? विचार करा ना, काय अर्थ आहे? काहीच अर्थ नाहीये. तुम्हाला सांगतो, हे ज्ञानाचे डोस आम्ही पाचतो. प्रत्येक गावात कीर्तन. आता तुम्हाला सांगतो, परवा दिवशी पुण्याच्या जवळ कीर्तन केलं. काल यावली नावाचं गाव आहे, तो कुडोजी बाबांचं, तिथे कीर्तन होतं. आज तुमच्या गावामध्ये खामगावमध्ये आलो. उद्या एका ठिकाणी जायचं आहे. दररोज चालूच आहे, डोस पाचणं चालूच आहे. तर तुम्हाला सांगतो, नळे फुंकाले सोनारे आणि इकडून तिकडे गेले वाले, अशी अवस्था आहे. शुक्रांती काय, कधी कधी इतकं दुःख वाटतं की आपण विनाकारण बोलतो असं वाटतं माय बाप. कधी कधी असं वाटतं. हो, मी एका माझ्या कवितेमध्ये वर्णन केलं आहे की ज्ञान सांगून काय उपयोग आहे. इथे अवस्था सध्या समाजामध्ये फार बेकार आहे, लक्षात घ्या. ज्ञान सांगता कुणाला, कुणा लागली से भूक. ज्ञान सांगता कुणाला, कुणा लागली से भूक. इथे पोटाची चिंता, घास मिळण्याचे दुःख. इथे मिरचीचे भाव कसे आकाशी भिडते, 2 बिस्कुटासाठी इथे तांदूळ रडते. पोटासाठी नार इथे काही शरीराचा खेळ, तशा पैशामध्ये तिचे दूध पिते छोटे बाळ. अवघड अवस्था आहे. इथे धर्माचा बाजार फरवितीहीन जन, त्यांनी धर्माचे केले आत्यंतिक विभाजन. डोळे धर्माचे काढिले, त्याचे तोडिले पाय. धर्म जाहला पांगळा, त्याचा खुंटला उपाय. रे रामत गोविंदा, हाक देतसे द्रौपदी, तिची लाज सापडली दुष्ट कौरवाच्या मुली. मला सांगा, आजची द्रौपदी गर्भामध्ये आहे. ही द्रौपदी आम्हाला दिसत नाही माय बापू. कथा कीर्तन प्रवचन आम्ही खूप ऐकतो, लक्षात घ्या. पण गर्भातली द्रौपदी आम्हाला दिसत नाही. ती आतून आवाज देते, आई अगं मला जन्माला यायचंय. तुम्हाला जन्माला नाही येऊ देणार, मला मारून टाकणार जन्म होण्याच्या अगोदर. किती दुष्ट आहोत आपण. मला सांगा, कशाला करण्याची गरज आहे? दुष्ट माणसाची काय
ओरडून आवाज देते आईला, आई तू इतकी दुष्ट आहेस का ग, इतकी दुष्ट आहेस? मला सांगा कशाला दुर्योधनाची गरज आहे, दुःशासनाची काय गरज आहे? कशाला रावण पाहिजे, कुंभकर्ण पाहिजे? आपणच तर ते पात्र निभवत आहोत मायबाप हो, लक्षात ठेवा. आणि म्हणून याची आम्हाला गरज आहे. आमच्यामध्ये आंतरिक बदल झाला पाहिजे आणि भगवंताला मागण्यापर्यंत आमची जी आमची पात्रता आहे, जी कुवत आहे ती बनली पाहिजे. ही सर्वात महत्वाची गोष्ट. ती पात्रता कुवत संतांच्या संगतीमध्ये, थोर पुरुषांच्या संगतीमध्ये ती बनत असते मायबाप हो, ती बनत असते. आणि म्हणून कुंती माता, रुक्मिणी देवी, उद्धव देव, काय समर्पण आहे उद्धवाचा विचार करा. बाईसा माधव भक्तांचं प्रचंड समर्पण आहे. त्यांचं मागणं आहे, काहीच मागत नाही, काहीच मागत नाही. स्वामी चक्रधरांच्या सानिध्यामध्ये एक बाई होती, तिचं नाव लामाईसा. भिक्षा मागायची, देवाच्या दर्शनाला यायची. एक दिवशी बिमार पडली, ताप आली, तिला आलीच नाही. मग तिची मुलगी ती भिक्षा घेऊन देवाच्या दर्शनाला आली. देवाने विचारलं, 2 दिवस झाले तुमच्या आई आल्या नाही. म्हटले जी आई बिमार पडल्या. आणि मग भगवान चक्रधर प्रभू तिला पाहायला गेले. ज्या कुटीमध्ये, पर्णकुटीमध्ये ती राहत होती तिथे भगवंत गेले. तिची मुलगी भिक्षेला गेलेली, भगवंत त्या पर्णकुटीत जाऊन पोहोचले. तिला इतका आनंद झाला, उठून बसली, देवा तुम्ही आलात माझ्या भेटीसाठी. म्हटले तुम्ही बिमार होतात म्हणून आम्हीच आलो तुमच्या भेटीला. त्यावेळेला भगवंत खुश झाले आणि म्हणतात, माग, तुम्हाला काय पाहिजे ते मागा, मी द्यायला तयार आहे. काय मागायला पाहिजे तिनं? ती म्हणते, भगवंता जन्मोजन्मी ऐशीची आशक्ती द्यावी, जी अशीच बिमारी द्यावी. बिमारी मागते ती, त्याचं कारण आहे. म्हणले या बिमारीमुळे भगवंत तुम्ही आलात, नाही तर तुम्ही आले असते का? नाही. म्हणून बिमारी चांगली आहे, लक्षात. बिमारी मागते ती, आम्हाला मागता आलं पाहिजे. शिवरायांच्या संदर्भामध्ये जेव्हा शिवरायांचे मावळे आहेत ना, जीवाला जीव देणार आहे हो, शिवरायांच्या सानिध्यामध्ये सहकारी शिवरायांचे एकाचं नाव आहे, तुम्हाला सांगतो, ज्याने रायगडाच्या सभागृहाचं बांधकाम केलं. मला वाटतं इंदोलकर असं काहीतरी नाव आहे त्यांचं. आणि शिवरायानं त्यानं स्वतःचा वाडा विकला आणि ते बांधकाम केलं. शिवराय आल्यानंतर शिवरायानं विचारलं, म्हणले तुम्ही सगळी संपत्ती दिली सगळी स्वराज्यासाठी, आम्ही काय द्यावं तुम्हाला? म्हणले महाराज काहीच नको. म्हणले मग काहीतरी मागा ना. म्हटले ही पायरी आहे ना स्वराज्याची पायरी, या पायरीवर माझं नाव टाका. पायरीवर. म्हणले पायरीवर कशासाठी? अहो म्हणले या पायरीवर तुम्ही नाव टाकलं ना, तर म्हणले त्याच्या पायरीवर पाय देऊन तुम्ही वर जाल ना, तर माझ्या डोक्यावर पाय दिल्यासारखं मला वाटेल. काय मागणं आहे मायबाप, विचार करा. सामान्य माणसाची पण काय मागणं आहे. मदारी मेहतर नावाचा एक मुस्लिम व्यक्ती शिवरायांच्या सानिध्यामध्ये आहे आणि शिवराय खुश झाले त्याच्यावर. म्हणजे काय पाहिजे तुला माग? आपल्यासारखं असताना अरे वा वा म्हणलंच ते 25 गाव मागून या शेजारीचे पाजारचे बसलेले जवळपासचे. म्हणले आता काही खरं नाही, हा काहीतरी शिवरायांना मागून टाकल, 10-15 गावाची जागिरी मागल. शिवरायांना काही कळत नाही, कोणालाही वचन देऊन बसते. अवघड आहे नाही का? पण काय मागावं त्यांनी? ते म्हटले मला काही नको. अरे काहीतरी मागा, काहीतरी मागा. म्हटले देता तुम्ही? म्हणले हो देऊ, निश्चित देऊ. म्हणले मग एक काम करा, हे स्वराज्याचं सिंहासन आहे ना, या सिंहासनावर जी चादर बदलण्याचं काम तेवढं मला द्या. काय कमाल, काय मागणं आहे मला सांगा. अरे सामान्य माणसाला कळतं काय मागावं, काय मागायला पाहिजे, आम्हाला कळत नाही. मात्र आम्हाला कळत नाही. मोठी शोकांती काय आम्हाला समजत नाही. आणि म्हणून संत मनानंद अभंगाच्या शेवटच्या
मना म्हणे तैसा संग द्यावा आता बघो जन्म घेता सिन लवगा. हे भगवंता, त्या संतांसारखा संग मला द्या, मला बाकी काही नको. कारण बहु जन्म घेता सिन लवगा. संतांची भगवंताप्रती मागणी आपण ऐकली. मला असं वाटतं खूप लोक आहेत तिथे, आपण काहीतरी तुम्हाला मागावं आणि तुम्ही निराश करणार नाहीत याची मला खात्री आहे. या सप्त्याच्या शेवटच्या दिवशी जे तंबाखू खात असतील त्यांनी तंबाखूचा संकल्प सोडा. जे बिड्या पित असतील त्यांनी बिड्याचा संकल्प सोडा. जे मद्यपान करत असतील त्यांनी मद्यपानाचा संकल्प सोडा. सोडा बाबा, काहीतरी लक्षात ठेवा मायबाप. कारण का, हे इतकं सुंदर ठिकाण आहे, तुम्ही इतके लोक कोणी बसत नाही हो. मी दादांना म्हटलं येता येता आमचे हे सगळे दादा मंडळी विषय निघाला, लोक आपल्या पाया पडतील, लक्षात ठेवा म्हटलं. आपले पाय मजबूत असले पाहिजे. पाया पडतात तर आपले पाय त्यांच्या ताब्यात येत. नीट आपण झक मारली पाहिजे, नाही तर आपले पाय ओढून कधी पाडतील सांगता येत नाही. लक्षात घ्या. पण आपले पाय मजबूत बनवावे लागणार आम्हाला संत मंडळींना. आणि याच्यावरच आपली सर्व महाराष्ट्राची इमारत उभारलेली आहे मायबाप. हे संस्कार आमच्याकडे जर नाही राहिले तर आम्ही नागवलो लक्षात ठेवा. हो, आम्हाला असं वाटतं की शिवराय काय येत नाही, हे का. आम्हाला असं वाटतं शिवाजी जन्माला आले पाहिजे, भगवान गोपालकृष्ण जन्माला आले पाहिजे. अरे बाबा, गोपालकृष्ण कसे जन्माला येतील? आमच्याकडे यशोदा माता नाही, आमच्याकडे देवकी माता नाही, आमच्याकडे वसुदेव नाही, आमच्याकडे नंद भावा नाही, कसे येतील भगवंत? आमच्याकडे जिजामाता नाही, शिवराय कसे जन्माला येतील? तुम्हाला माहिती आहे, शिवरायांना घडवण्यासाठी जिजामाता सगळ्यात महत्वाचं कारण आहे. तिला बोलवा, शिवराय आपोआप जन्माला तिला बोलवा. मला या बाईच्या काळीजेने हिचं फारच कठोर आहे हो, फारच कठोर आहे. किती कठोर आहे तुम्हाला माहिती आहे? बालपणी शिवराय शहाजी राजासोबत नाच बघायला जातात आणि नाच बघायला गेल्यानंतर रात्रीच्या वेळेला शहाजी राजे येऊन आपल्या शयनकक्षामध्ये झोपतात. पण शिवाजी राजे आपल्या शयनकक्षाकडे जात असताना हळू पावलं, आवाज नाही आला पाहिजे म्हणून पायातल्या चपल्या काढल्या, हातात घेतल्या आणि हळूच चालले. जिजामाता बसलेल्या आहेत आणि त्या बघतायत. जिजामातेनं आवाज दिला, बाळराजे कुठे गेला होता? खोटं बोलायची सोय नाही. चपल्या बाजूला ठेवून दिल्या, आले आणि जिजामातेच्या पाया पडले. अहो साहेब, नाच बघायला गेलतो, काय म्हणावं या माऊलीनं. जिजामातेची तळपायाची आग मस्तकात गेली आणि जिजामाता म्हणाल्या, बाळराजे आमच्या पायामध्ये चाळ बांधून आम्ही तुमच्या समोर जर नाचलो तर पाहाल तुम्ही. हे वाक्य शिवरायांच्या कानामध्ये शिसवता होत असं ओतल्या गेलं. हे आहेत संस्कार, हे आहेत संस्कार. आणि त्या दिवसापासून शिवरायांची नजर
स्वर्गेत चला. मातृवत परदारेषु परद्रव्येषु लोष्टवत आत्मवत सर्वभूतेषु यपश्यति सपश्यति. मातृवत परदारेषु दुसऱ्याची स्त्री माती समान. परद्रव्येषु लोष्टवत दुसऱ्याचं धन माती समान. आत्मवत सर्वभूतेषु सर्व प्राणी मात्राच्या ठिकाणी आत्मा नावाचं तत्व आहे. य पश्यती सपश्यती. असं जो पाहतो तोच खरं पाहतो, बाकीच्यांना पाहता येत नाही. लक्षात ठेवा. हे तत्वज्ञान शिवरायांना बालपणी त्या जिजामातेने शिकवलं आणि त्याचे परिणाम शिवराय जेव्हा मोठे झाले तेव्हा दिसतात. परिणाम नंतरच दिसत असतात. लक्षात घ्या. आणि सकाळ झाल्यानंतर शहाजी राजाला या मातेनं सांगितलं, आजपासून तुमचा आमचा संबंध मिटला. तुम्ही तुमची मुलुकगिरी, तुम्हाला लखलाभ, तुमची जहागिरी. मी माझ्या बाळराजांना घेऊन पुण्याला शनिवार वाड्यामध्ये जाणार आहे. कारण मला याला घडवायचंय, याच्या माध्यमातून मला स्वराज्य निर्माण करायचंय. लक्षात ठेवा. आणि हे करत असताना तिनं पतीचा त्याग केलेला आहे. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. लक्षात घ्या. आणि त्यानंतर शिवराय जे घडले ना, तुम्हाला सांगतो, शिवराय घडले तर फार कठोर परिश्रमातून घडले. मावळे जमा झाले, शिवराय खूप मोठे झाले. आणि मग सगळे जमा झाल्यानंतर एक वेळेस असंच कुणीतरी शिवरायांना एक म्याना पेश केला, त्या नजराणा म्हणून. म्हणले, महाराज आम्ही तुमच्यासाठी नजराणा आणला. म्याना होता. म्यानामध्ये शिवरायांना वाटलं सोनं आणलं असेल, स्वराज्यासाठी सोनं लागतं. त्या म्यानाचा पडदा बाजूला केला. आतमध्ये बघितलं तर कोवळी 16 वर्षाची मुलगी बसलेली आहे, सुभेदाराची सून बसलेली पाहिलं. आणि शिवरायांनी पटकन पडदा बंद केला आणि म्हणाले, कुणी आणलं रे हिला? कुणी आणलं? किती सुंदर आहे, किती देखणी आहे. अरे ही इतकी सुंदर आहे, हिच्याकडे पाहिल्यानंतर मला असं वाटलं की माझी जिजाऊ जर इतकी सुंदर असती हिच्यासारखी तर माझ्या सौंदर्यात अजून भर पडली असते. या महाराष्ट्रामध्ये त्याच्यावर गाणं तयार झालं. मायबाप हो, अशीच अमुची आई असती सुंदर रूपवती, आम्ही सुंदर झालो असतो, वदले छत्रपती, वदले छत्रपती. सगळीकडे गाणं ते आपल्याला ऐकायला मिळतं, फक्त शिवजयंतीला मिळतं. ही मोठी शोकांतिका आहे. लक्षात ठेवा. पण त्या माऊलीला काय वाटलं असेल, जी त्या म्यानामध्ये आहे, तिलाही काहीतरी वाटलं असेल ना. शिवरायांनी आपल्याकडे पाहिलं आणि आईचा दर्जा दिला. तिला काय वाटलं असेल, जेव्हा तिनं पडदा उघडला तेव्हा तिच्या लक्षात आलं असेल की बस संपलं आता. कारण का, तिला माहित होतं, तिनं ऐकलेलं होतं की जर समजा एखादी स्त्री पुरुषाच्या ताब्यात सापडली म्हणजे लांडग्याच्या ताब्यामध्ये सापडलेली बकरी, तिच्या चिंधड्या जशा होणार तशा आपल्या इज्जतीच्या चिंधड्या होणार, हे तिला माहित होतं. तुम्हाला सांगतो, तिथं तिनं वेगळं अनुभवलं. तिला काय वाटलं, माझ्या कवितेतून मी वर्णन केलंय. काय तुझं माझं नातं कसं सांगू मी आजला, तुला पाहताची माझा उरभरून आला. हे बाळा, तुझं माझं नातं काय मला माहित नाही आहे, पण तुला पाहिल्यानंतर मात्र माझा ऊर प्रेमानं भरून आलेला आहे. तू म्हणतोस ना, माझी आई सुंदर असती तर मी सुंदर झालो असतो. बाळा, अरे मी जिजाऊच आहे. वेश पालटुनी आले तुझी जिजाऊची आहे, बाळा एक वेळ पुन्हा मज परतुनी पाहे. हे बाळा, पुन्हा एकदा मला परतून पाहणार रे बाबा. पुन्हा एकदा पडदा बाजूला कर आणि बघ माझ्याकडे, मी तुझी जिजाऊच आहे. मीच तुझी रे द्रौपदी, तुझी माझा कृष्ण सखा, लाज राखलीस बाळा तुझी माझा पाठी राखा. हे बाळा, तूच माझा कन्हैया आहेस, तूच माझा कृष्ण आहेस, माझी लाज राखलीस तू. आम्हाला यापर्यंत यावं लागणार आहे, म्हणजे आमची नजर आम्हाला बनवावी लागणार आहे.
आमची नजर आम्हाला बनवावी लागणार आहे, आमचे हात आम्हाला तयार करावे लागणार आहेत, आमचे डोळे आम्हाला तयार करावे लागणार आहेत, आमची जिव्हा आम्हाला तयार करावी लागणार आहे. पंच ज्ञानेंद्रिय पंच कर्मेंद्रिय 100% तयार करून आम्हाला भगवंताकडे जायचंय. तर अजून आम्ही संतांच्या संगतीला बसू शकत नाही, तर भगवंताकडे कसं जाणार आहोत, लक्षात घ्या. आणि म्हणून संत मनानंद अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये जे सांगतात ते अत्यंत महत्वाचं आहे. मना म्हणे तैसे म्हणजे त्या भक्तांसारखे. बहु जन्म घेता शिनलोगा, मी खूप जन्म घेऊन शिनलो भगवंता, आता मला जन्म मरण नको वाटतं. यथामती यथावकाश धावत्या वेगामध्ये अभंगाचा भावार्थ पूर्ण केला. ज्यांनी मला इथे बोलवलं, सेवेची संधी दिली, त्यांचे मी अगदी मनपूर्वक आभार मानतो. आणि मला असं वाटतं ज्या माऊलीचं नाव विसरू नये म्हणून लिहून ठेवलंय मी, हौसाबाई काटकरताई. तुम्हाला बऱ्याच लोकांनी या धार्मिक कार्यामध्ये काटण्याचं काम केलं असेल, पण लक्षात ठेवा की ही तुमची हिंमत आहे आणि तुम्ही जगा वेगळे आहेत. तुमच्या सारखी बाई प्रत्येक गावात असायला पाहिजे असं माझं म्हणणं आहे. आणि तुम्ही तसं तयार करा. शेजारच्या गावातल्या बाईला बोलून तिला तशा पद्धतीचं शिक्षण द्या, तसं गाव घडवा. लक्षात, याची गरज आहे समाजामध्ये, फार महत्वाची गोष्ट आहे. ज्यांनी मला इथे बोलवलं, सेवेची संधी दिली, त्यांचे मी मनपूर्वक आभार मानतो. आदरणीय या महाराष्ट्राच्या विधानसभेचे अध्यक्ष, प्रदेशाध्यक्ष श्रीमान दानवे साहेब यांच्या सौभाग्यवती त्या इथे हजर आहेत ताई. त्याचप्रमाणे ज्यांनी मला इथे बोलवलं ते या महाराष्ट्र विधानसभेचे सभापती नाना यांच्या माध्यमातून बाबांचं, गुरुवर्य बाभुळगावकर बाबा यांचं नाव निवडण्यात आलेलं होतं, पण बाबांनी कीर्तन विद्यालय चालवली, आम्हाला घडवलं. आणि आता बाबा कीर्तन करत नाही, त्यांची एंजिओप्लास्टी झाली, त्याच्यामुळे ते फक्त प्रवचन करतात. म्हणून बाबा मला म्हटले तुम्ही जा, खूप लोक असतात आणि त्या लोकांशी संवाद साधा, त्यांना जेवढं चिंतन तुम्हाला करवता येईल तेवढं चिंतन करा. म्हणून त्यांची आज्ञाशीर सावंद्य मानून राधाबापूची येता भेट घेऊन त्यांनी सांगितलं तुम्ही जा, मी येतो, मला एक काम आहे, मीटिंग आहे. आणि औरंगाबादला ती मीटिंग मध्ये ही सगळी मंडळी व्यस्त होती, कारण आता खूप कामं लागली, तुमच्या पाठीमागं काम आहेत. लक्षात ठेवा, आता आपल्याला आपला देश वाचवायचा आहे, हे सगळ्यात महत्वाची गोष्ट. खरं तर संत माणसाने सांगत नसतात म्हटले, पण सांगण्याची वेळ आली आहे. कोणाला मतदान करा हे सांगणार नाही, पण देश वाचवायचा असेल, जो वाचवणार आहे त्याला मतदान करा. आम्हाला कोणी चालतं, पण देशाचं प्रेम, देशावर प्रेम करणारा माणूस आम्हाला लागतो, लक्षात ठेवा. आणि म्हणून त्याच्याकडे ही सगळ्यात, हे दान करण्याचं महत्वाचीच गोष्ट आहे. आणि ते दान मागण्यासाठी तुमच्याकडे मी आलो आहे, आलं का लक्षात. दुसरं एक दान तुमच्यासाठी मी मागण्यासाठी आलो की आपल्या मुलावर लक्ष ठेवा. लहान लेकरू जे आहे, 7 वर्षाचं लेकरू झालं की ते बाहेर पडल्यानंतर ते गुटखा तर खात नाही ना, तंबाखू तर खात नाही ना, ते मद्यपान तर करत नाही ना. वराती बंद करा. वरातीत पोरं नाचायला लागले आणि त्याच्यामध्ये मद्यपान व्हायला लागलं. वराती बंद करा. हात जोडून नम्र विनंती करतो, लोटांगण घालतो, तुमच्या पायाला स्पर्श करतो, पण वराती बंद करा. कीर्तन ठेवा वरातीच्या दिवशी, अडचण नाही, हो, पण वराती बंद करा. माझी अशी हात जोडून तुम्हाला नम्र विनंती आहे. आणि आता निवडणूक आलेली आहे, दारूच्या बाटल्या आपल्या गावात येऊ द्यायच्या नाही, तिथं फाट्यावरच फोडायच्या.